मी योगेश महाले. हाय गाईज, मी योगेश महाले. नमस्कार. सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं. आज मी चाललो इगतपुरीला जरा कामानिमित्त आणि तुम्ही बघू शकतात मी बॉम्बे नाक्यावर बसस्टॉप आहे, तिथून आता बसणार आहे इगतपुरीला जाण्यासाठी. तर जरा कामानिमित्त चाललो होतो. हे बघा गाईज, मी त्यामध्ये आता बसने ट्रॅव्हल करणार आहे. 1 ते 1.5 तास लागतो इगतपुरीला जाण्यासाठी. तर मग जरा जास्तच गर्दी आहे. अजून कसाऱ्याची बस तर काही आलेली नाही आहे. कसाऱ्याची बसच ती याला सोडती, इगतपुरीला सोडती. तर जरा काम आहे, ऑफिशियल कामासाठी चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता गाईज, खूपच पब्लिक आहे आणि त्यामध्ये गर्दी जरा जास्तच आहे. बसचा वेटिंग करतो आहे. तर मग बघा, तुम्ही असं बघू शकतात काका आता दुकान लावत आहे. फ्रूट्स वगैरे लावतात आहे आणि यांच्याकडचे फ्रूट्स वगैरे पण चांगले राहतात. दरवेळेस इथूनच मी फ्रूट्स वगैरे घेतो. क्वालिटी वगैरे चांगली असते फ्रूटची. गेल्या 15 मिनटापासून वाट बघतोय, पण कसाऱ्याची बस काही आलेली नाही अजून. नुसते भागदौड चालू आहे. प्रवास 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 म्हटल्यानंतर अवघड काम असतं. हायवे, नॅशनल हायवे कसारा. त्यानंतर इथं थोडंसं पुढे गेल्यानंतर आहे ना फूड प्लाझा आहे. चांगलं हॉटेल आहे, मोठं रेस्टॉरंट वगैरे आहे. जरा पुढेच काम आहे, ऑफिशियल काम. ते मित्र येत होता घ्यायला, मग तो म्हणे जरा पुढे मी तुला घेऊन येतो म्हणून. मी आता कसाऱ्यामध्ये आपलं इगतपुरीमध्ये आलेलो आहे, कसाऱ्या हायवेला. तर जरा कामानिमित्त चाललेलो आहे आणि त्यामध्ये मला घेण्यासाठी माझा एक फ्रेंड येतो आहे. जरा ऑफिशियल काम आहे, सो त्यानिमित्त मी इकडे आलो होतो. तर तुम्ही काका भेटले होते मला, आपले साई भक्तच आहे. तर त्यांनी मला चांगला अनुभव त्यांचा शेअर वगैरे केला. मी त्यांच्या आत्ता रिक्षात आलो, त्यांनी मला इगतपुरीच्या बस स्टॉपला सोडलं. तर त्यांनी चांगला अनुभव वगैरे दाखवला मला साईबाबांचा. त्यांच्या गाडीला फोटो वगैरे आहे. आपण पण साई भक्त आहे, त्याच्यामित्त मग सांगितलं त्यांनी मला असं असं आहे, व्हॉट्सअपला पाठवा. तर त्याच्यामित्त मग जरा त्यांच्याशी तुमचं भेटगाठ करून देतो म्हणे, असं तसं बोलले. चला, काका त्यांच्या गाडीत पण व्यवस्थित वाटलं, बसलो वगैरे. ॲक्च्युली इगतपुरीला आलेलो होतो कामानिमित्त. आता काम वगैरे आवरून झालेलं आहे. जरा चला म्हटलं जरा हॉटेलमध्ये जेवण वगैरे करण्यासाठी जाऊया. हे हॉटेल आहे, हायवेजवळच हॉटेल आहे. तर हॉटेल चांगल्या प्रकारे आहे, हॉटेल चांगल्या प्रकारे आहे. तर यामध्ये हॉटेलचा हा पूर्णपणे प्लेस आहे, बॅकग्राऊंड वगैरे पण आहे. यामध्ये सगळ्या काही म्हणजे हॉटेलला फूड प्लाझा हॉटेलचं नाव आहे. तर चांगलं हॉटेल आहे यामध्ये. तर मग चला जेवण वगैरे करूयात. हॉटेलचा हा परिसर आहे. चला जेवण वगैरे करूयात. पहिले भूक लागलेली आहे, कामानिमित्त आलो होतो आणि पूर्णपणे काम संपलेलं आहे फायनली. म्हटलं मग चला आता हॉटेलला जेवण करूयात. हॉटेल मस्त आहे. यामध्ये चांगलं म्हणजे क्लीन अँड सगळ्या काही गोष्टी आहे, क्लीन्स वगैरे आहे हॉटेल. त्यामध्ये वेटर्स वगैरे पण चांगले आहेत. प्युअर व्हेज हॉटेल आहे, फूड प्लाझा. इगतपुरीला जर कोणी येत असेल किंवा मुंबई कोणी ट्रॅव्हल्स वगैरे करत असेल तर चांगला आहे. यामध्ये सूप आहे, मंचाऊ सूप आहे, पनीर कोफ्ता वगैरे आहे. त्यामध्ये पनीर साधा डोसा वगैरे पण मिळतं इथे. प्युअर व्हेज आहे सगळ्या काही गोष्टी. तर तेच आता मेनू बघतो, काय डिसाईड वगैरे करायचं. ऑर्डर दिलेली आहे, दाल तडकाच सांगितलेला आहे. कारण की कसं आहे म्हटलं, दुपारचा वेळ आहे, जरा हलकंच पाहिजे. त्याच्यामुळे त्यामुळे दाल तडकाच सांगितलेला आहे. दाल तडका म्हटलं चांगला असतो, फेवरेट पण आहे. फूड प्लाझा हॉटेल इगतपुरी, इगतपुरीच्या हायवेलाच आहे.
ते चांगलं रेस्टॉरंट, मोठं रेस्टॉरंट आहे. व्हेज वगैरे सगळ्या काही गोष्टी मिळतात. आणि डेफिनेटली जर कोणी मुंबईला वगैरे ट्रॅव्हल्स करत असेल, इतर कोणी येत असेल तर तुम्ही येऊ शकता गाईज. म्हणजे चांगलं आहे. ऑर्डर पण केलेली आहे मी आता. तर मग आहे चांगलं मोठं रेस्टॉरंट आहे. क्लीन अँड क्लिअर आहे. साफसफाई पण व्यवस्थित आहे. येऊ शकता तुम्ही. आज भेटलेले गाईज बसमध्ये आहे आणि चाललो आहे आता बसमध्ये. आहे चांगले गर्दी वगैरे पण आहे बसमध्ये. नाहीपेक्षा ठीक आहे. 3:30 वाजेची बस होती. आता चाललो आहे नाशिकला. इगतपुरीवरनं CBSला आलेलो आहे आणि आता चाललो होतो घराकडे. म्हटलं चला नाशिक CBSला होतो. नाशिक CBSवरनं आता ठक्कर बाजारला उतरलेलो आहे आणि आता घरी चाललो होतो गाईज. घरी चाललो होतो आता गाईज. आता घरी आलेलो आहे इगतपुरीवरनं. चहा वगैरे घेतला. म्हटलं मग कसं आहे वेळेला चहा लागतोच, तर त्याच्यामुळे तर मग चहा वगैरे घेतला. बाहेर फ्रेश वगैरे चालू मित्राच्या इथं गेलो होतो जरा. मग चहा वगैरे घेऊन आता घरी चाललो आहे. घरी आता फ्रेश वगैरे घेतो. त्यानंतर मग सेकंड ब्लॉग लगेच उद्या किंवा परवा येईल. तेवढं सगळ्यांनी सपोर्ट करा. लवकरात लवकर सेकंड ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करतो. लवकरच एक उद्या वगैरेच येईल शूट. आणि त्यानंतर सेकंड ब्लॉगला आपण लवकर हे करू. तुम्ही मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.